म्हणजे घासली बघ ती गाड परत शे म्हटली राम राम मित्रांनो तुला सांग रे कोण आहे का साईडवर आलो तो साईडवर बघितली साईडवर आपल्याला काम करायचं या साईडवर हे काही किरकोळ मारकोळ काम राहिले कम्प्लीट करायचं काय म्हणला काय कटिंग केली काय नाही पोपट वाटर राहिला पोपट वाटर राहिला पोपट साईड बघितली आपण पण त्याचं काम आता नंतर करायला ठरलेलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी झाली आता एक इन्व्हर्टर इन्स्टॉलेशन करायचं आम्हाला त्यासाठी आलो आहे आम्ही आता कस्टमरचं फोन नाही असलं ते कस्टमरला फोन लावतो इन्व्हर्टर इन्स्टॉलेशनला आलो होतो इथं त्या लाईटवाल्यानी इथं नळापाशी इन्व्हर्टरचं पाणी दिलं आहे आता किती लोकांना बरोबर वाटते कमेंट करा इथे इन्व्हर्टरचं कनेक्शन दिलं आहे इथं नळापाशी इथं कसं इन्व्हर्टर लावायचं कसं इन्स्टॉलेशन करायचं इन्व्हर्टर इन्स्टॉलेशन झालं आहे सक्सेसफुली आता बॉर्डर द्यायचं काम चालू आहे पॉईंट इन्व्हर्टर द्यायचे तर 2 वाजले आलो आहे दुसऱ्या साईडवर आलो आहे तर पाईप टाकायचे धोरण आम्हाला तेवढे सकाळी टाकायचे उद्या टाकायचे सकाळी सकाळी टाकायचे 2 पाईप आहे ना उद्या सरळ शाळाच पिढा मारून ना संपलायची आणि त्यात 4 पाईप उद्या ठोकून टाकायचं सकाळ मला काय मारलं कधी येणार तो काय कधी नाही काय सांगू हां चाललंय जाऊन झालं हां प्रत्यक्ष गावाकडे गेलं का सगळेजण म्हणते मित्रांनो 2:30 वाजले नाही आता दुसऱ्या साईडवर आलो पण इथं झालं असं की फर्निचरवाला नाही साईडवर आम्हाला वाटलं फर्निचरवाला असं फर्निचरवाला नाही साईडवर तर बघा त्याचं काम करून येतं परत जाऊन येतं तिथे भेटली आता आपल्याला पण आता प्रॉब्लेम हा झाला आहे दुसरा मोठा की याच्या मागं एक बोर्ड आहे त्याचा आपण बोर्ड हे प्लाऊड काढून त्याच्या मागं थांबली एकच मिनिट त्याच्या मागं वायरीनं बोर्ड जॉईंट मारून इकडे घ्यायचं पण आता एवढं मोठं लावून ठेवलं हे त्यांचं काढायचं असतं काढायचं आणि आपल्याला काही काढता येणार नाही बघू आता ऐक ना तिथे खोललेलं नाही ते हॉलमधलं तेव्हा नाही ते गेला घरी आला कोणीच नाही इथं हा आणि काय करायचं अजून इथं पुण्याचं काम करा बायको चांगली भेटेल काय डायलॉग होतो पुण्याचं काम करा म्हातार माणूस आहे बायको चांगली भेटेल खरं मित्रांनो आत्ता 4 वाजले जस्ट 9 घरी आलो आत्ता तर मित्रांनो अजून दुसरी गोष्ट आता मी काही जेवलोच नव्हतो मित्राला बोललो होतं घ्यायला कारण की मित्राला जरा बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे कोणतरी येईन का मित्र घ्यायला तर मग मित्र आला होता घ्यायला गणेश नाही त्याने तर आला होता घ्यायला त्यांनी ते आता येताना मी ते ताक पिलो अरे आलो आता मम्मी म्हणली जेवायचं पण आता काय भूक नाही मग इच्छा नाही जेवायची तो राहिली काय केलं सर आंब्याची भाजी कांद्याची पाते पोळी म्हणून लाल पोळी कांदे होतं बाहेर मग मस्त मित्रांनो आता आरती करून आलो आहे जवळपास किती 8:30 वाजले 8:30 वाजले आता आणि घरी आल्या काय झालं सकाळपासून मी जेवलोच नाही कारण की डबा घेऊन गेलो मी कामाला आणि आज दिवसभर काम असं होतं 15 मिनिट इथं 15 मिनिट तिथं म्हणजे असं मेंटेनन्स नव्हता फक्त साईडवर फिरायचंच काम होतं आणि त्यात पण 4 वाजताच मला आवडलं आमचं म्हणून त्या 4 वाजता सुट्टी झाली कामावर मित्रांनो आता रांगशीवर खातो काय फुल पाऊस चालू झाला आता फुल पाऊस चालू झाला वारं पण सुटलेलं विजा पण चमकून राहिले
सफाई कर. वारं जास्त सुटले मी हां. आता नका. हो ना मोठाली जमीन झालं इकडून इकडून इकडे आहे बरं का असा पाऊस असा या साईडनी या इकडे आहे. असा पाऊस आहे झाडं वाऱ्याने पाडव नाही म्हणजे झालं वाकलं की बाहेर पाऊस आला तर मम्मीचा लगेच लाडका खंडू एखाद्या वेळेस मी बाहेर येईन मम्मीचं लक्ष नाही पण खंडू बाहेर येतं लगेच लक्ष त्याला लगेच घरात घेतलं काय खंडू मम्मीची किती जीव येते काय केलं तुला काय राहिलं सगळे नको दाखवू दे तिला. मित्रांनो आता मित्र घोडा सुटलाय आपल्या मित्राचा आता 11:30 वाजलेत आम्ही आलो घोडा धरायला बघा घोडा सुटलाय शाळा पुढून जाऊ पलीकडून जाऊ का मी यो घोडा आहे अंधार दिसत नसेल तुम्हाला तारला भाऊ हॅलो मित्रांनो फायनली याला तुम्हाला ओढीत अयो नाही दप्पू विषयी ना टाका मग हा 9 महिने होतं का छाडा हा हो ते निघा लागला तो डोक्यातून परत अहो का ना तू निघलाय घोडा परत जावं लागून वाटेल मित्रांनो पकडून आणलाय घोडा लाग महत्वाचा आहे रोड राहिला फोटो काढ रे व्हिडिओ काढ सुतार धरला हातात भाऊ घ्या बरं फोटो नाही का ताईनाथ मधून डायरेक्ट चावतो घोडा मग जेव्हा धरीन ना चांगलं पीक देतो चांगलं पीक देतो त्याचा बचाव अरे लेकिन गाडी इधर से घुसाने का नाही उधर से घुसाने का ना मित्रांनो आत्ता 12 वाजले तर नाही आम्ही आलो आत्ता बेलेश्वरला पाया पडण्यासाठी हे बघा हे आमचे भक्तजन सगळे नका वाजू ती माझ्या नोट फोटोत पिशू घरी न्यायची ती इकडे आणली का डायरेक्ट नाही सोडा काय अडचण नाही सोडा आता शिक लागलो होमकुंडा झोपलाय भाऊ काय बोलणार झोप काय अडचण नाही दोघेच भाऊ झोपलाय झोपून त्याला गरम गरम वाटते त्याला 12 12:30 वाजता 1 वाजले आणि आम्ही आलो ते चौकात चहा प्यायला महादेवने येतात चहा पिला होता मित्रांनो आत्ताच महादेवावरून जाऊन आलोय बेलेश्वर महादेवावरून परत येतात चौकात चहा पण पिलोय तर मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद